पावसाळा म्हटलं की सगळ्यांना पावसाळी पिकनिकचे वेध लागतात। आज मी तुम्हाला समर्थ कृपा ॲग्रो फार्ममध्ये घेऊन जाणार आहे, जे आहे पालघरला। फक्त 999 रुपयामध्ये ह्यांचं हे पॅकेज चालू होतं आहे। स्टेकेशनचं वेगळे चार्जेस आहेत। इथे येण्यासाठी विरारवरून मी पालघरला ट्रेननी आले, तिथून ऑटोने अगदी 5 ते 7 मिनिटावर आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्म। अगदी नावाप्रमाणेच इथे वेगवेगळ्या टाईपची झाडं तुम्हाला दिसतील बघायला। फळझाडं आहेत, त्याचप्रमाणे मसाल्याची झाडं आहेत, वेगवेगळ्या टाईपची शेती आहे इथे। छान छान असे मड हाऊस आहेत, यमुना हाऊस आहे, फॅमिलीसाठी सुद्धा असे मोठे मोठे रूम्स आहेत। मड हाऊस तर अप्रतिम आहे, तसंच टेंट देखील आहेत। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे रूम घेऊ शकता। आम्ही इथली टेंटवाली रूम घेतली। शालू हाऊस बघा, यालाच टेंट सारखं आहे शालू हाऊस। इथे आम्ही पहिल्या माळ्यावर होतो। अप्रतिम असं हे यांचं शालू हाऊस आहे, पूर्ण लाकडाने बनवलेलं। समोर चिक्कूची झाडं आहेत, वरून बघा हा व्ह्यू असा दिसतोय, अगदी नॅचरल, जसं काही गावी आल्यासारखा तुम्हाला अगदी फील येईल। बेड आणि आधुनिक ज्या काही सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत। दुपारचा टाइम आहे, पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय। फ्रेश होऊन आम्ही खाली आलो। इथे तुम्ही भरपूर टाईपच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता। बघू शकता एवढं सारं मोठं यांचं जवळजवळ 15,000 एकरपेक्षा अधिक यांची लँड आहे। वेगवेगळ्या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत। तुमचा दिवस कसा जाईल ते तुम्हाला कळणार नाही। तर काही ॲक्टिव्हिटी केल्या नाहीत, पण झोपाळ्यावर मात्र बसले। मुलांसाठी इतर ॲक्टिव्हिटी बरोबरच असे छान छान खेळण्याचे गेम्स देखील आहेत। फणस आहेत बघ, इथे स्नो पूल देखील आहे की ज्याच्यात तुम्ही खूप मजा करू शकता। प्रशस्त असा डायनिंग एरिया आहे, जिथे तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, हाय टी आणि रात्रीचं जेवण देखील मिळतं। हे विविध मी मसाल्याची झाडं देखील पाहिली, तमालपत्र, वेलची वगैरे वेगवेगळी फळांची झाडं पाहिली। इथे शेती कशी करायचं त्याचं देखील प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं।
हे लिलीचं झाड आहे. टूर करतो आम्ही आता. दोन्ही साईडला असे सगळीकडे खांब आहे. त्यांचा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण शेती त्यांची दाखवली, म्हणजे कसं ते फार्मिंग करतात वगैरे, इथपासून कुठली कुठली झाडं आहेत, कुठली कुठली फळझाडं आहेत, कुठली मसाल्याची झाडं आहेत, त्याची सगळी व्यवस्थित माहिती दिली. फ्रेश दालचिनीचं वेलचीचं झाड, त्याच्यावर हे असं वेलची फुल आधी. ते बोलले ना आंबे काढून दाखवा. हे बघ काय सुरू आहेत. हा त्या दादानी झाडावर चढून मला एक मस्त रायवळ आंबा काढून दिला. हा घ्या. हो का, फ्रेश झाडावरचा आंबा. तोतापुरी आहे ना. हे का इथे ऊस आणि ह्या इथे सगळ्या भाज्या होतात त्यांच्या, कोबी, बीटरूट वगैरे. हे सगळे नारळाची झाडं आहेत. हे जांभूळ, पायनॅपल. वा, हा ते फक्त भातात शिजताना टाकतात ना. सगळ्याला बासमतीचा वास येतो, फक्त भातात शिजताना टाकायचं असतं. पूर्ण फार्मची टूर करवतात तुम्हाला. 15 एकर जागा आहे यांची. कस्टर्ड ॲपल. आपण इथे आलेलो ना. हां हां, लिंबू. एक दिवस अगदी जरासा वेगळा, निसर्गाच्या सानिध्यात आणि पूर्ण अशा शेती, झाडा, पाना, फुलात. खरंच तुम्हाला अगदी रिफ्रेश वाटेल. तेजपत्ता मगाशी पाहिला ना आपण, तिकडे पण होता. खूप छान मेंटेन केलं. चिंच सुंदर आहे. कोकमाचं झाड आहे. कोकमा आल्यात का हो? मे सगळ्या घराची इथे झाडं आहेत. काय आहे इथे? अच्छा, गुलाब पण आहेत. मस्त चाफ्याचं झाड. जी बिल्डिंग दिसते इथे फॅमिलीसाठी व्यवस्था होते किंवा मोठ्या ग्रुपसाठी. सँडलवूड. सरडा, बापरे केवढा मोठा आहे सरडा. आणि काय हनीबीचं म्हणजे तुम्ही काय हे करता, मधुमक्षी पालन. रातराणी. चला बघू शकते केवढं प्रॉपर्टी आहे बघा यांची. दिसतात बघ फक्त लागलेले. हे बघ गांडूळ खत तिथेच तयार करतात. हे ते गाई, म्हशी, शेळ्या देखील आहेत. हे प्रथमेश काय सुरेख दिसतात बघ फुलं.
छान असे ससे देखील आहेत इथे. जास्वंदीची खूप वेगवेगळ्या तऱ्हेची झाडं आहेत इथे. बघा चवळीचा वेल आहे हा. रेलगाडीत बसून देखील तुम्ही रपेट करू शकता. सगळे इथे भाज्या आहेत. काळे कोण येते? काळे मोर ना, टर्की. तर समर्थ कृपा ॲग्रो फार्ममध्ये तुम्ही नक्की या. फक्त 999 रुपयामध्ये तुम्ही सकाळ ते संध्याकाळ मस्त एन्जॉय करू शकता आणि स्वतःला रिफ्रेश करू शकता. इथे छान असं बोटिंग करता येतं, तसंच इथे फिशिंग देखील आहे. प्रथमेशने हा मासा पकडला. बस आता आमची निघायची वेळ झाली. पूर्ण दिवस कसा गेला ते कळलं नाही. निघता मात्र ट्रॅक्टरवर बसायचा अनुभव आम्ही घेतला आणि मस्त एन्जॉय देखील केला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का तेही मला नक्की कळवा. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.